तर नमस्कार मंडळी, तुमचं परत एकदा बैठक रिव्ह्यूजवर स्वागत आहे. आपण परत एकदा धमाकेदार एपिसोड घेऊन आलेलो आहोत. लग्नानंतर होईलच प्रेमचा. आज 30 डिसेंबर आहे आणि चला बघूया की आजच्या एपिसोडमध्ये काय घडणार आहे ते. तर मंडळी, आजच्या एपिसोडची सुरुवात काल जिथे एपिसोड संपला होता तिथूनच होते. त्याचा एक छोटासा भाग परत दाखवलेला आहे की नंदिनी म्हणते की मला डिवोर्स हवे आणि मला ह्या नात्यातून आता मुक्ती हवी आहे. तर जेव्हा नंदिनीला म्हणतो की आपल्या नात्याची मुक्ती म्हणजे आपल्या नाताचा मृत्यू आहे, जो की मला नको आहे. तुला माहिती आहे मला सगळं तुटलेलं परत जोडता येतं. तर मी परत एकदा ट्राय करतो. मी तुला मिळवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार. तर नंदिनी म्हणते आता मला कुठलीही तुटलेली नाती किंवा कुठलीही वस्तू परत जोडलेली आता नको आहे. मला आता ह्या नात्यातून फक्त आणि फक्त मुक्ती हवी आहे. तर जेव्हा म्हणतो की जसं मी तुला म्हणलं की आपल्या नात्याचा मृत्यू आहे ही मुक्ती म्हणजे, आणि ती मुक्ती मी तुला देऊ शकणार नाही आणि मी डिवोर्स तुला देऊ शकणार नाही. मला द्यायचाही नाही. मला तू हवी आहेस, मला तू पाहिजे माझ्यासोबत आयुष्यामध्ये. तर नंदिनी असं म्हणते की ठीक आहे, तुम्ही जर मला डिवोर्स नाही दिला तर मला फक्त 3 महिनेच थांबायचं आहे. 3 महिन्यानंतर तर कोर्ट आपल्याला मोकळं करेलच. फक्त 3 महिने वेळ आहे आपल्याकडं, तो मला फक्त कसा तरी काढायचा आहे. तर जीवा हे ऐकून थोडंसं गप्प होतो, अस्वस्थ होतो आणि नंदिनी तिथून उठून निघून जायला निघते आणि रडत असते. तर तेवढ्यात जीवा थांबवतो आणि म्हणतो की नंदिनी थांब, चहा मागवला आहे, चहा तरी पिऊन जा माझ्यासोबत प्लीज, रिक्वेस्ट करतो मी तुला. तर नंदिनी थांबते तेवढ्यामध्ये. नंतर आपल्याला दुसरा सीन दाखवला मंडळी की पार्थ त्याचं बेडरूम आवरत असतो आणि मानिनी येते तिथं आणि त्याला हेल्प करते की म्हणते अरे दे रे, मी करते हेल्प. पार्थ म्हणतो नाही मी करतो. तरी मानिनी त्याच्या हातातून उशी घेते आणि त्याची हेल्प करते. आणि मानिनी म्हणते जेवलास का तू, खाण्यापिण्याकडे जरा लक्ष दे. तर पार्थ म्हणतो की नाही, आता मला जरा कामाकडे लक्ष दिलं पाहिजे. खूप वेळ गेलाय की मी कामाकडे लक्षच दिलेलं नाही आहे. तर मानिनी म्हणते तू कामाकडे तर लक्ष देच, त्याच्यासोबतच खाण्यापिण्याकडं पण लक्ष दे. तुझा आजकाल खूपच आबाळ होते खाण्याची. आणि त्याच्यावर पार्थ म्हणतो नाही आई, तू खाऊन घे, मला भूक नाही आहे. तर मानिनी सुद्धा म्हणते मलाही भूक नाही आहे, ती मी पेस्ट्री खाल्ली ना. तर पार्थ आश्चर्यचकित होऊन म्हणतो की आई कुठली पेस्ट्री खाल्लीस तू. तर मानिनी म्हणते ती लालवाली जी फ्रीजमध्ये ठेवली होती ना, ती खाल्ली मी. तर पार्थ म्हणतो रेड वेल्वेट पेस्ट्री. तर मानिनी म्हणते हां का, मला त्याचं नाव नाही माहिती, पण मी खाल्ली, खूप छान होती. मला वाटलं ह्यांनीच आणली असेल माझ्यासाठी, ते अधूनमधून गोड माझ्यासाठी ऑर्डर करतात ना म्हणून. तर पार्थ म्हणतो नाही, बाबांनी नाही, ती काव्यांनी माझ्यासाठी पाठवली होती. तर मानिनी म्हणते हो का, काव्य आली होती का डिलिव्हरी बॉय किंवा डिलिव्हरी गर्ल म्हणून, जसं तू तिच्या इथे गेला होतास. तर पार्थ म्हणतो नाही, तिने ऑर्डर केली होती आणि एका डिलिव्हरी बॉयसोबत पाठवली होती ऑनलाईन. तर मानिनी म्हणते की सॉरी, मला माहिती नव्हतं की ही तुझी पेस्ट्री आहे म्हणून, पण मी तर आता खाल्ली. तर पार्थ म्हणतो नाही नाही, तसं नाही आहे, मला ती खायचीच नव्हती. तर मग त्याच्यावर मानिनी म्हणते की ती पेस्ट्री तू घेतलीस, त्याच्यानंतर तुला ती पाठवली म्हणून ह्याचा आदर वाटला, आवडली तुला, पण तुझ्या इगोमध्ये आला, इगो म्हणण्यापेक्षा रागमध्ये आला, म्हणून ती पेस्ट्री तू फ्रीजमध्ये ठेवलीस आणि दुधाच्या भांड्याच्या आडवं लपवलीस. तर मानिनी म्हणते त्याच्यावर की तू पूर्णपणे तुला संपवलेलं नाही आहे. जसं तू म्हणला की पार्थ जो प्रेम शब्द आहे मी डिक्शनरीतून काढून टाकला आहे, तसं काही झालेलं नाही आहे. तो पार्थ अजून पण तुझ्यात जिवंत आहे. आणि अजून एक, ती पेस्ट्री तुझीच आहे आणि काव्यही तुझीच आहे. मी नाही खाल्लेली ती पेस्ट्री, मी मस्करी करत होते, असं म्हणून ती तिथून निघून जाते. त्यानंतर मंडळी परत आपल्याला कॅफेमधला सीन दाखवला आहे जीवा आणि नंदिनीचा. ते दोघं चहा पित असतात, पण फक्त जीवा चहा पित असतो, नंदिनी चहा पित नसते. ती फक्त विचार करत बसलेली असते कपवर बोट ठेवून. तर जीवा म्हणतो की असा किती वेळ थांबणार आहे हेच विचार करत, तो चहा गार होईल, चहा पिऊन घे. तर मग ती चहा पिते, पण जसं की आपल्याला माहिती आहे नंदिनी पहिलं फुरक्या मारून चहा पित असते, पण आत्ता पित नाही तिच्या फुरक्या मारून. तर जीवा काय करतो की तो रकाबीमध्ये चहा ओततो आणि जोरजोरात फुरक्या मारतो. तर आजूबाजूचे जे लोक बसलेले असतात ते सगळे त्याच्याकडे बघतात.
तरी जीवा तसंच फुरक्या मारू मारू चहा पीत असतो. तर जीवा सगळ्यांकडे बघतो आणि म्हणतो, मी असं फुरक्या मारून चहा पितोय, तुम्हाला काही प्रॉब्लेम होतोय का त्याचा? तर कुणी काय बोलत नाही, पण जीवा स्वतःहूनच सांगतो, तुम्हाला माहिती माझी एक मैत्रीण आहे, तर तिने मला सांगितलेलं आहे की जे स्वच्छ मनाचे असतात, निर्मळ मनाचे असतात, तेच असं फुरक्या मारून मारून चहा पितात. त्यांच्या मनात काहीच नसतं आणि त्यानंतर असं आवाज करून ब्रेड पण खातात, म्हणजे पाव, जो त्यांनी पाव ऑर्डर केलेला असतो ते दाखवून खात असतो ते. तर नंदिनी त्याच्याकडे बघते आणि जीवाला म्हणते की माझी प्रत्येक गोष्ट तुम्हाला अजूनही आठवते, हे तुम्ही सगळं लक्षात ठेवलेलं आहे. जीवा म्हणतो, फक्त तू घर सोडून गेलेली आहेस, तुझ्या सगळ्या आठवणी माझ्यासोबतच आहेत अजूनही. भले तू आत्ता चहा पीत नाहीस फुरक्या मारून, पण मी लवकरच तुला मिळवेल आणि जेव्हा तू आनंदी असशील तू परत तुझं पहिल्या स्टाईलनी चहा प्यायला लागशील फुरक्या मारून मारून. आणि नंतर माझ्यावर छान कविताही करशील आपल्या नात्यावर. तर नंदिनी म्हणते, काल रात्रीच मी एक कविता केली आहे आपल्या नात्यावर. तर जीवा रोज घेतो आणि म्हणतो, हां सांग ना. तर नंदिनी ते रोज घेते आणि म्हणते, म्हणजे तिची जी कविता असती ती म्हणायला चालू करते, पण ती फक्त नातं तुटल्यावरची कविता असते, प्रेमावरची काही नाही. आणि कविता थोडीशी मोठी असते, ती आपण ह्यामध्ये सांगू शकणार नाही. तर तुम्ही एपिसोड पाहाल आणि ज्यांना पाहता येणार नाही, आजच्या रात्रीच्या एपिसोडमध्ये ती मी पूर्ण कविता म्हणून दाखवेल, तोपर्यंत ती मला जमेल कविता. आणि कविता झाल्यावर ती सगळं गुलाब असं पाकळ्या त्याच्या तोडून ठेवते खाली आणि निघून जाते रडत रडत. तर जीवा त्याच्यावर म्हणतो की काय लेवलला हर्ट केला असेल मी हिला, की ती आता सॅड कविता बनवते माझ्यासाठी, जे की एका काळी माझ्यासाठी प्रेमाची कविता बनवत होते. पण मी तुला वचन देतो नंदिनी की मी तुला परत मिळवेल आणि ह्या ज्या ओळी आहेत ज्या कवितेतल्या, ज्या आत्ता सॅड आहेत, ते मी परत प्रेमाच्या ओळी बनवेल. हा शब्द आहे जीवाचा. आणि चिअर्स करून चहा पितो परत एकदा. आणि हा सीन इथे संपतो. नंतर रात्र होते. काव्या तिच्या घरी बसलेली असते शेकोटीजवळ अंगणामध्ये, आणि कुडकुडत असते थंडीने तरीही. तर नंदिनी मागून येते आणि शॉल तिच्या अंगावर टाकते आणि तिच्या शेजारी बसते. आणि नंदिनी काव्याला विचारते की आरू हॉस्टेलला गेली का? म्हणजे आरू म्हणजे तिची सगळ्यात छोटी बहीण. तर काव्या म्हणते की हो गेली, ती हॉस्टेलला पोचली असेल एव्हाना, आणि आईही तिच्यासोबत गेलेली आहे ना, तिने फोन केला होता मला, हे सगळं सांगत असते. तर नंदिनी म्हणते ठीक आहे, तुला फोन केलाच आहे ना, तर पोचलीच असेल सुखरूप. तर काव्या म्हणते, आता हे घर मला खायला उठेल, कारण की आता 2 दिवस आई नाही आहे ना. आधीच एकतर माझ्यासोबत कुणी नीट बोलत नाही आहे, बाबाच्या मनात सारखा राग दिसतोय मला. तूही नीट बोलत नाही आहेस, तूही खूप सॅड सॅड राहतेस. तिकडं पार्थ पण माझ्याशी बोलत नाही आहे, मी खूप एकटी पडली आहे गं. असं सगळं म्हणजे खूप सॅड होऊन ती सांगत असते, इमोशनल होते काव्या. आणि म्हणते, माहेरपणाला आल्यावर की प्रत्येक मुलीचं हे स्वप्न असतं की खूप आनंदी राहावं, तिच्या आईबाबा तिच्यासोबत बोलावं. पण ज्या घरात मी वाढलेली आहे, तो आता कोपरा ना कोपरा जो मला हवा हवासा वाटत होता, आवडत होता, तो आता मला परक्यासारखं वाटतं. आणि हे असं म्हणून ती नंदिनीच्या खांद्यावर डोकं ठेवून बसते. तर हा सीन इथेच संपतो मंडळी. त्याच्यानंतर आपल्याला देशमुखच्या घरचा सीन दाखवला गेला आहे की ते आता जेवायला बसलेले असतात. पार्थ, मानिनी आणि बाबा तिथे बसलेले असतात. जीवा येतो, जीवा बसायला जातो, तेवढ्यात पार्थ उठायला बघतो आणि चाललेला असतो. तेवढ्यात मानिनी म्हणते, बस रे, आपण सगळे किती दिवसांनी जेवायला बसतोय असं एकत्र, आणि आज मी पिठलं भाकरी केलेली आहे. तर ही पिठलं भाकरी शब्द ऐकून पार्थला आणि जीवाला दोघांनाही ते जेव्हा नंदिनी आणि काव्यानी पिठलं भाकरी केली असते तो सीन आठवतो त्यांना, की आपण कसं त्यांच्यासोबत खाल्लं होतं. कारण मंडळी, तुम्ही जर तो एपिसोड बघितला असेल तर तुम्हाला कळेल की पार्थ आणि जीवाला खूप भूक लागलेली असते, तरीही ते त्यांची मदत न घेता स्वयंपाक करत असतात, पण त्यांच्याकडून होत नाही. मग ते शेवटी पिठलं आणि भाकरच खातात, खूप चांगले खूप चांगले म्हणून म्हणून. तर मग प्रेझेंट सीन परत दाखवलं आहे आपल्याला, की बाबा म्हणतात, हे पिठलं भाकरी मला नको आहे, मी काहीतरी ऑर्डर करतो म्हणून. मानिनी म्हणते, नाही, मी किती प्रेमाने हे बनवलेलं आहे, तुम्ही प्लीज हे खा. आता ह्याचा नाहीतर अव्यय होईल, म्हणजे वाया जाईल.
तर बाबा म्हणतात की आपल्या आयुष्यातली सर्वात बेस्ट व्यक्ती म्हणजे आपली बायको असते. आई वडील तर आपल्याला संस्कार शिकवतात, मुलं बाळं आपल्याला कसं वागायचं हे शिकवतात, पण बायको काहीच शिकवत नाही. भले ती आपल्यावर रागवते, आपण तिच्यावर रागवावं असे काम करते, पण ती आपल्यासोबत असते कायम. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, की आपलं जे पोट असतं माणसाचं ते का वाढतं, तर बायकोच्या चुका पोटात घालून घालून ते वाढत असतं. तर मानिनी म्हणते तुमचं कुठं पोट वाढलेलं आहे. तर बाबा म्हणतात की तुझ्या चुकाच नाही आहेत ना, म्हणून मी काय पोटात घेणार आहे. तर मानिनी म्हणते हो, माझी आई पण म्हणायची की बयो, आपला साडीचा जो पदर असतो तो का मौसूद असतो, कारण की आपण नवऱ्याचे चुका पदरात घेतल्या पाहिजेत, म्हणून तो पदरात घेऊन घेऊन आपला मऊ झालेला असतो पदर. तरीही जीवा आणि पार्थमध्ये काही हालचाल नसते, ते फक्त विचार करत बसलेले असतात त्यांच्या बायकोंचा, बस. तर हे सगळं झाल्यावर पार्थ म्हणतो आईला की मला कांदा दे म्हणून. तर मानिनी म्हणते कांदा संपलेला आहे. तर जीवा म्हणतो हे घे माझा कांदा घे, माझ्या ह्याच्यात पण आहे. तर पार्थ म्हणतो नको नको. तर जीवा त्याच्यावर म्हणतो की घे रे, आपण लहानपणापासून सगळं वाटून तर खात आलेलो आहे. हे ऐकून पार्थला असा धक्का बसतो आणि ठसका लागतो त्याला हे ऐकून. तर मग जीवा पटकन उठून त्या साईडला जातो आणि हातात पाणी घेतो ग्लासमधून आणि म्हणतो की थांब, मी तुझ्या डोक्यावर थापतो हे पाणी. तर पार्थ त्याचा हात अडवतो आणि त्याला ते काव्याचं आठवतं की काव्याला एकदा ठसका लागला होता, तेव्हा जीवानी असं पाणी घेऊन त्याच्या कपाळावर असंच थापलं होतं म्हणून. तर तो म्हणतो की नको आहे मला तुझं पाणी वगैरे, मी जातो इथून, गुड नाईट म्हणून तो निघून जातो. त्याच्यानंतर हा सीनही इथे संपलेला आहे. परत नंदिनी आणि काव्याचा सीन दाखवला आहे की काव्य आता तिच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपलेली असते. तर नंदिनी तिला 2-3 वेळेस आवाज देते, काव्या, 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 पण काव्य उत्तर देत नाही. मग नंदिनी एकदा परत तिला प्रेमाने हाक मारते, काऊ. तर ती लगेच उठते आणि म्हणते बोल ना ताई, काय झालं, तू पहिल्यासारखी बोलत नाही माझ्याशी, जरा प्रेमाने बोल माझ्यासोबत. तर नंदिनी म्हणते ठीक आहे, तुझ्यासोबत बोलायचंच आहे ना, ठीक आहे मी बोलते. बोल, तुझी परीक्षेची तयारी कशी चालू आहे, तू पार्थसोबत बोलतीस का, तू कशी आहेस, म्हणजे असं फॉर्मली बोलायला बघते. तर काव्य म्हणते असं नाही, माझी नंदिनी ताई माझ्यासोबत अशी बोलत नव्हती, तू माझ्या ताईसारखी बोल. तर ती म्हणते मी स्वतःच विसरून गेली की पहिली नंदिनी कशी होती ते, आणि मला आता त्या नंदिनीला परत आणायचंही नाही. तर काव्याला आठवतं की त्या तिघी बहिणी पहिलं किती मजा करत होत्या आणि हे तिच्यामुळं असं किती सगळं विस्कटून गेलेलं आहे, हे सगळं तिला आठवतं. तर नंदिनी म्हणते आता मला काहीही बोलायची इच्छा राहिली नाही. हां, तुला जेव्हा केव्हा असं वाटेल की तू एकटी पडलेली आहेस, तू माझ्याकडे ये, तू बोल. मी भले तुला काही बोलणार नाही, पण मी तुझं नक्कीच ऐकून घेऊ शकते. हे ऐकून दोघीही इमोशनल होतात. तर काव्या परत नंदिनीच्या खांद्यावर डोकं ठेवून परत पडते तसंच, आणि नंदिनी काव्याकडे बघते. आणि मंडळी, आजचा एपिसोड इथे संपलेला आहे. एवढाच आहे आजचा एपिसोड. तर धन्यवाद मंडळी, आपला पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा बैठक रिव्ह्यूज चॅनलला. इथे रोज नवनवीन एपिसोड्स येणारे इथं सगळ्यात पहिलं तुम्हाला भेटतील, सिरियल अपडेट्स वगैरे. ह्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. धन्यवाद, भेटूया लवकरच.